माझघरला आम्ही आलो आहोत फिश खायला. आज ट्यूजडेच्या दिवशी फिश मी सांगायची गरज होती. नाही खाणार आहे फिश, कारण की मी प्युअर व्हेजिटेरियन झालो आहे. खोटारडा आहे. एवढं सगळं द वन मॅन आर्मी संपवणार आहे. लेट्स गो. ईटिंग चॅलेंज घेतलं आहे प्रांजलीने. एक प्रॉन्स सुरमई थाली पूर्ण संपवणार आहे ही बाई. तिच्याकडनं 2 चपात्या न जातात ती करून दाखवणार आहे. कमॉन. नाही द्यायचा मला. हां तुला प्रूफ करायचं आहे आज मला रॉंगन, तुला करून दाखवायचं आहे. कमॉन. तुला खायला लागणार आहे का बाई करून? मला वाटतं ती संपू शकते, बट ठीक आहे बघूया काय होतं आहे. ॲक्च्युली माझं नॉनव्हेज बंद आहे दसरापर्यंत, तर मी पण हेल्प काय करू नाही शकत. तिचं सुरमई तर कसली बघूनच भारी वाटलं होतं एक. पण आज तू माझघरला खायला आली आहे, मला सांग माझघरचा टेस्ट कसा आहे? छान आहे. एकदा हे घे असं तोड दे. तोड कसं तोडलं आता? या हातात ना. हां लय गरम आहे. नाईस. आफ्टर श्रावण दिस इज मासे इटिंग रावण. तर तुम्ही टाईमलॅप्स आता बघितलं असेल आमचा चॅम्पियन कसा खातो आहे प्रॉपर. शी इज गेटिंग देअर. संपवते हळूहळू करून. बघू अंजली हा चॅलेंज कम्प्लीट करू शकते की नाही. मी जर अख्खं खाल्लं तर सगळं हाफ बिल भरणार, आणि जर नाही खाल्लं तर मी बिल. तसं पण मीच भरणार. काय पण मी भरणार. इट्स अ मिथ. काय बोलू इट्स अ मिथ. आणि 2 प्रॉन्स, अर्धी सुरमई, 1 भाकरी, सॉरी 1.5 भाकरी, सुकटची पूर्ण भाजी संपवली आहे या मुलीने. व्हॉट डू यू थिंक? तू करू शकते पुढचा पार्ट? हाफ पार्ट कम्प्लीट केला, हाफ फूड करू शकतो? मला विचारतो. येस. तर तूच तर अजून तू भूत खात आहे का? आरामात. हो नाईस. थोडंसं हे दाखव ना की स्ट्रगल करते. नाही जरा नाही जमणार, जरा प्रसाद मला नाही जमणार. ओव्हर ॲक्टिंग का 100 रुपये काट, 50 भी नाही. बरं प्रांजली, तुला चॅलेंज तू करते पण टेस्ट वाईज तू आउट ऑफ 5 किती रेटिंग देशील? 4. आणि फिशची क्वालिटी किंवा कसं काय ते बोलते छान लागते. नाईस. खा. तू करतो ना चिकन लेग पीस असं, तू कर ना कांदा चिकन लेग पीस. तर माहिती ते करतात ते असं, हे कांदा भाकरी केलंच आहे झालं. भाकरी कांदा कांद्याला कशा टिप. अच्छा ते पण आपल्या नवी मुंबईच्या सीवूडच्या पठ्ठ्याने ओके सीवूडच्या पठ्ठ्याने संपवण्यामध्येच गिनती करू. ॲज पर युअर थिंग संपवण्यामध्ये आपण गिनती करू. 2 प्रॉन्स राहिले, भाकरी तर एंड केली बाईने. भात राहिला आहे. ओ माय गॉड मॅन, यू हॅव डन इट मॅन. किती 4 दिवसाची भुकी होती काय? हस्तरसारखी भुकी आहे का अन्नाची? सोनं नाही ते. अँड शी इज हाफवे देअर. ऑलमोस्ट सगळं झालं आहे. म्हणजे थोडंसं भात राहिलं ना, काही होऊ शकते एंड मोमेंटला. ठीक आहे काय नाही. यू कॅन डू इट पीजे. यू कॅन डू इट पीजे. शी इज डन. कसं वाटलं? तर माझघरमध्ये पोटाचा मांस वाढवून कसं वाटतं तुला? मस्त. प्रॉन्स नसते मागवलं तरी चाललं असतं, पण तरी आता मागवलं तर खायला लागणार. पण ओव्हरऑल कसं वाटलं तुला?
पण मी खूप शॉक आहे की तू एवढं सगळं संपू शकली. मी स्वतः शॉक आहे. माझ्या बॉडी बिल्डर प्रांजली. सीवूड श्री. पण ऍक्च्युली खूप दिवसापासूनची माझी इच्छा होती ना, म्हणून मे बी तसं मी खाल्लं. बकासूर. सो आता नॉनव्हेज खाऊन आम्ही आलेलो आहे व्हेज खायला. कुठे आलो? शेवटी घुमून फिरून इकडेच येणार आहे ना. बस हम राम के भक्त. तर उद्याची तयारी होते इथे वाडी दाखवायची. काय बोलते मी? लाईट फ्लिकर होते काय? हो, ही आपली पद्धत आहे घाटावरची. वडी बनवायची, कढी करायची, आणि पुऱ्या बनवायच्या, आणि 5 भाज्या बनवायच्या, आणि दही भात, असं सगळा नैवेद्य असतो आपल्या ह्याच्यात. आपल्या सातारकडची ही पद्धत आहे. सकाळी आमंत्रण द्यायचं असतं, दही भाताची मूद करायची आणि सकाळी पहिलं त्यांना आमंत्रण करायचं की जेवायला या पूर्वजांना. आणि नंतर आपण हे सगळं वडी, कढी, मैथीची भाजी, कारल्याची भाजी, गवारीची भाजी, भेंडीची भाजी आणि लाल भोपळ्याची भाजी आणि वटाणा बटाटा फ्लावर ही मोठी भाजी आणि माडवरण. माडवरण म्हणजे त्याला फोडणी न दिलेलं वरण. असं हे सगळं नैवेद्याचं ताट केळीच्या पानावर भरायचं आणि प्रत्येक नैवेद्यावरती आलं ठेवायचं. म्हणजे काय विसरलं असेल ते सगळं आलं. तुळशीचं पान ठेवायचं, आल्याचा तुकडा ठेवायचा. आणि मग हे सगळं त्याच्यात ते आलं आणि मग फोटोला हार घालायचा, गंध गोळी लावायची, दिवा लावायचा, 5 फळं ठेवायची, सगळ्यांनी नमस्कार करायचा आणि ते पण टोपी घालून. डोक्यात टोपी घालून, हुंड्यानी नाही करायचा, नमस्कार करायचा. आणि मग हे आपल्या घराच्या वर केळीचं पान जाऊन ठेवायचं आणि आपल्या सगळ्या पूर्वजांना हाका मारायच्या की या, आम्ही तुमच्यासाठी नैवेद्य भरून ठेवलेला आहे. बरं, या घरासाठी रंगासाठी जो मी कलर सिलेक्ट केला तो तुला आवडला काय? एवढा नाही आवडला. कारण काय बोलतात सगळे जे पण हे ब्लॉग बघतायत, माझे भाई लोक, बहन लोक, वॉचिंग दिस ब्लॉग फ्रॉम पाताल लोक, भूलोक अँड स्वर्ग लोक. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. शेअर करू नका, बट सबस्क्राईब आणि लाईक करा. आणि आजचा ब्लॉग इथे संपलाय. आपण परत उद्या भेटूया एका न्यू ब्लॉगला घेऊन, एका न्यू गमती घेऊन. आणि तोपर्यंत तुम्ही बघत राहा कच्चा लिंबू ब्लॉग्स, रॉ है बॉस.